मनापासून झालेल्या घटना ही अत्यंत दुःखदायक आहे आणि त्याच्यात ज्या 250 लोक ऑन द स्पॉट गेलेत प्लस त्या हॉस्टेलमधलीही काही लोक गेलेत असं कानावर येत आहे. फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल. अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपानीजी गेले. विजय रुपानीजी आणि मी राज्यसभेत एकत्र काम केलं. त्यानंतर रुपानीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले. त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपानी फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध अतिशय सुसंस्कृत माणूस. म्हणजे विजय रुपानी त्या क्रॅशमध्ये होते मला विश्वासच बसत नाही आहे. हे खूप दुर्दैवी आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देव आणि जे आपल्यातून ह्या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण नाही. खरं तर विमानाचं ज्यावेळेस टेकऑफ होतं त्याच्या आधी सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या पार पडतात. विमान जे आहे ते ब्रिटनला जाणार होतं. जवळपास 1.5 लाख लिटर फ्युएल जे आहे ते विमानामध्ये होतं कारण लांब पल्ल्याचा हे सगळा प्रवास होता. विमानाची तांत्रिक चाचणीमध्ये गडबड झाली टू अर्ली. मला वाटतं आपण कोणीही जोपर्यंत ऑफिशियली भारत सरकारचं स्टेटमेंट येत नाही सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचं स्टेटमेंट येत नाही काही तर्क काढणं योग्य होणार नाही. ॲक्सिडेंट झालेला आहे तो कशामुळे काय झाला ह्याची अर्थातच इन्क्वायरी होईल आणि माझा विश्वास आहे की राममोहन नायडू हे अतिशय सिव्हिल एव्हिएशनचे जबाबदार मंत्री आहेत युवा मंत्री आहेत चांगलं कामही करत आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे की सविस्तर त्याची इन्क्वायरी होईल. काही भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी नक्की काय उपाययोजना आहेत बघूया ना. आत्ता तर ॲक्सिडेंट झाला आहे जरा रिपोर्ट तर येऊ द्या. रिपोर्ट आल्यानंतरच बघू काय होणार. काही क्रू मेंबर महाराष्ट्रातले देखील असल्याची माहिती मिळते. अपर्णा माडिक असतील किंवा इतर असतील. सुनील तटकरे यांची देखील नातेवाईक जे आहेत ते यामध्ये असल्याची माहिती मिळते. सुनील तटकरे देखील अहमदाबादला निघतात. खूप अतिशय अस्वस्थ करणारी दुर्दैवी अशी ती घटना आहे आणि ज्या 250 फॅमिलीज आणि त्या हॉस्टेलमधल्या ज्या फॅमिलीज त्यांच्यावर अतिशय दुःखाचा डोंगर खरं तर आता पडलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता त्यांना आधार देणं आणि त्यांना साथ देणं. त्यांचे गेलेले लोक तर आपण आणू शकत नाही पण त्यांना धीर द्यायचं काम ही आपली नैतिक जबाबदारी आहे. भाजप आणि काँग्रेसने पुढचे 3 दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाही बघूया ना. आत्ताच आम्ही शॉकमध्ये आहोत त्याच्यामुळे इट्स अनबिलिव्हेबल. आम्ही त्याच्यातूनच रिकवर होतो आहे आणि साजरं करण्यासारखं अर्थातच काही नाहीच आहे ना. सोशल मीडिया असेल ट्विटर माध्यम असेल त्यात मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर असेल एव्हिएशन मिनिस्टर असेल त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. मला असं वाटतं मी रिपोर्टची आधी मागणी करीन कारण का रिपोर्ट काय येतो आहे तो आधी बघूया आपण. आता एअर इंडिया ही प्रायव्हेटाइज्ड कंपनी आहे त्यामुळे आता त्यांनी काय केलं आहे त्यांना विकत घेऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि नक्की कशामुळे हे झालं ह्याच्यासाठी मला वाटतं आपण त्या रिपोर्टची मागणी मी करते आणि मला विश्वास आहे मला राममोहन नायडूंवर विश्वास आहे. युवा मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये ते जबाबदारी मंत्री आहेत त्याच्यामुळे त्या रिपोर्टची वाट बघूया आपण. आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हॉटेलमध्ये भेट झाली. काही दिवसांपासून चर्चा आहे की 2 ठाकरे एकत्र येतील मात्र आज मुख्यमंत्र्यांची भेट होणं राज ठाकरे खरंच भाजपच्या बाजूने जातात त्या कारण लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिला होता किंवा भाजपकडून राज ठाकरेंना साथ द्या. एकतर एका पंचतारिका हॉटेलमध्ये ओपनली 2 लोक जेव्हा भेटतात तुम्ही सकाळी जसा चहा पिता ना मित्रांबरोबर तसंही असेल ना. आणि साधारणपणे ना मोठ्या हॉटेल्समध्ये ब्रेकफास्ट खूप चांगला असतो आणि मोठा असतो. कदाचित ब्रेकफास्टला भेटले असतील आपल्याला काय माहिती. मात्र ते त्यांच्या घरी भेटू शकले असते मित्र मग काय झालं मित्र टपरीवर पण हो पण अरे ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री टपरीवर कसे जातील त्यांची सिक्युरिटीचा इश्यू नाही आणि ओपनली गेले सगळा ताफा घेऊन गेले त्याच्यात काय खुल्लेआम भेटले हॉटेलमध्ये त्याच्यात गैर काय उद्धव ठाकरे त्याच्यात काय. अरे 2 लोक भेटले त्याच्यात गैर काय असं मला कसं कळणार की कुठला पॉलिटिकल मेसेज. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणं यातनं कुठेतरी ज्या प्रयत्नांना खेळ घालणं आहे की पुन्हा बार्गेनिंग पॉवर वाढवून घेऊन हे सगळे उलटे. तुम्हाला सांगू मग असा काही मी विचार करत नाही. मला असं वाटलं 2 मित्र आहेत सकाळी ब्रेकफास्टला भेटले त्याच्यात गैर काय आणि ओपनली भेटलेत काय चोरून कुठे भेटलेले नाहीत त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय. पण मित्र एकदा भेटले होते तर दुसरीकडे मनसेचे नेते जे आहेत ते उदय सामंतांना पण भेटत होते म्हणजे त्याच्यात काय मी 11 दिवस आता गेले त्याच्यात 3 भाजपचे नेते होते म्हणून काय होतं आता आम्ही डेलिगेशनवर एकत्र होतो. काँग्रेसचे 2 लोक होते त्या डेलिगेशनमध्ये. इकडे काँग्रेस टीका करत होती तिकडे 2 नेते मोठे माझ्याबरोबर होते.
असं काय there's no म्हणजे आता 2 लोक भेटले वेगळ्या पक्षाचे म्हणून काहीतरी कट कारस्थानं चाललंय असं कशाला लोक असेही भेटू शकतात का? देवेंद्रजींवर वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं कारण आपण बघतोय गेले काही दिवस घर फोडणं पक्ष फोडणं तुम्ही देखील ते अनुभवले. त्याची सवय झाली आम्हाला. म्हणजे देवेंद्रजी हे करतात नेहमी. देवेंद्रजी असं देवेंद्रजींवर कशाला आपण कुणावरच कशाला नावं ठेवायची आपण. या गोष्टी आजकाल गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात होतात हे तुमच्याच चॅनल्सनी सगळ्यांना दाखवले. त्याच्यावर वेगळं बोलायची काय गरज? काल मोदींनी साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली, काय तुमच्याशी संवाद झाला किंवा साहेबांविषयी काय सांगितलं? मी सविस्तर मगाशी मुंबईत बोलले या विषयाबद्दल की माननीय प्रधानमंत्र्यांनी 1.5 तास त्या दिवशी वेळ दिला सगळ्याच खासदारांना. प्रत्येक खासदाराशी ते 1-on-1 प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं आणि आम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कामासाठी परदेशात गेलो होतो. सरकारने खूप विश्वास टाकून जबाबदारीचं काम आम्हाला दिलं होतं. त्यामुळे सगळे 50-55 खासदार ज्या गोष्टी झाल्या तिकडे किंवा काय फीडबॅक होता त्याचं डीब्रीफिंग होतं. खरं नाही ते सगळं खरं आहे ताई, पण त्यामुळे एक वेगळ्या चर्चा सुरू होतात. मी दोन्ही राष्ट्रवादी मनोमिलन राहिलं बाजूला, पण आता तुम्हीच केंद्रात इच्छुक आहात की काय भाजपसोबत जायला अशा एक चर्चा वेगळ्या. अरे लोक तो कहेंगे, लोगों का काम है ना, लोक बोलत राहतील त्याच्यात काय. आम्ही आमचं काम करत राहतो. आता विजय रूपानी दुर्दैवानी आता गेलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्याच लोकसभा मतदारसंघात पाऊस पडला तेव्हा कांद्याचं नुकसान झालेलं आहे. तिथे बच्चू भाऊ आंदोलन करतायत. शिक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे, तो पुढच्या आठवड्यात मी वेळ मागितलेली आहे मंत्र्यांची. त्याच्यामुळे अनेक प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. त्यामुळे ही सगळी हे गॉसिप तर चलता रहेगा, पण आम्हाला निवडून कशासाठी दिलं आहे एक कोर प्रश्न म्हणजे शेतकरी असेल, महिला असतील, युवक असतील, विद्यार्थी. आता ही हगवण्यांची केस, आता या हगवण्यांच्या केसमध्ये ज्या पद्धतीने हुंडाबळी झालेला आहे हा खूप गंभीर आव्हान राज्यासमोर एक सामाजिक प्रश्न उभा राहिला की आजही 21व्या शतकात ज्या कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते नॉर्मल आपल्या सगळ्यांसारखं कुटुंब ह्या अशा घरामध्ये जर एका लेकीची हत्या होत असेल आणि ती पण हुंड्यामुळे हे धक्कादायक आहे माझ्यासाठी. त्यामुळे हे सगळी मोठे प्रश्न आहेत या देशामध्ये आणि राज्यामध्ये. नाही पण राजकीय टीकेची धार कमी होते असं नाही, कारण विरोधक कुठंच असं स्पेस, कारण यांच्यातच चालू आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार, विरोधकाची भूमिकाच कोणी बजावताना दिसत नाही आम्हाला. आहेत ना, खूप लोक आहेत राज्यामध्ये, त्याची चिंता करू नका. एक सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक धारेवर धरतात, व्यवस्थित टीका करतात. जो घटना हुई वो बहुत दुर्भाग्य की है. मैं आदरांजलि और श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और भगवान से इतनी प्रार्थना करती हूँ कि इस समय में जो फैमिलीज़ ने किसी न किसी को खोया है उसको ताकत दे, और हम उनको वापस तो नहीं ला सकते लेकिन उसके दुख में शामिल तो हो सकते हैं. विजय रूपानी जी और मेरे खुद के तो पारिवारिक संबंध रहे हैं. जब मैं राज्यसभा में गई थी विजय रूपानी जी तब राज्यसभा के मेंबर थे. उसके बाद वो मुख्यमंत्री की उनको जिम्मेदारी उनके पार्टी ने दी. उसके बाद भी हमारा बहुत जाना आना रहा. हमारे पारिवारिक संबंध मेरे उनके साथ रहे हैं. तो मुझे विश्वास भी नहीं रहा है कि आप विजय भाई नहीं रहे. मेरे ख्याल से 250 लोगों को हमने खोया है, और उतना ये 250 तो प्लेन में थे. वो प्लेन शायद गिरा भी है एक इंस्टीट्यूट पे वहाँ, तो वहाँ के भी बच्चों पे कई हर्ट है, कई शायद बहुत मिक्स रिपोर्ट्स आ रहे हैं. तो मेरे ख्याल से कल सुबह तक पूरा पिक्चर क्लियर हो जाएगा, और हमारी मांग है कि इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए, सेफ्टी फर्स्ट. तो मेरी मांग रहेगी कि केंद्र सरकार ने इस पूरी जो ॲक्सिडेंट हुआ है उसकी जांच करावी. हल्ली तुमचे काही स्टेटस आम्ही बघतो, अनेकांना असे गोंधळात टाकणारे वाटतात. नेमकं काय मेसेज तुम्हाला सांगायचं काय कळत? अरे सशक्त लोकशाही आहे, त्याच्यात आपल्या पर्सनल स्टॅटसवर पण टाकायला काय प्रॉब्लेम आहे? नाही नेमकं कुठे दिशेने चाललंय काय, त्यातनं काही दिशा तुम्ही स्पष्ट करू इच्छिता की एकदम महाराष्ट्राला सांगून टाका? मी महाराष्ट्राच्यापर्यंत आजपर्यंत कधीच काही उलटं सुलटं बोलत नाही. मी जबाबदारीने बोलते, आणि आता मी MEAचं ट्रेनिंग घेऊन आली आहे, त्याच्यामुळे मोजकंच बोलायला शिकवलंय मला 11 दिवसात. त्याच्यामुळे नेमकं बोला आणि मोजकंच बोला. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. नेमकं मी कार्यकर्ते एकत्र येणार तो विषय आता मागे पडला, पण आता दुसराच विषय सुरू झालाय. दुसरा कुठला विषय सुरू झाला? तुमचाच गट भाजपसोबत जाणार म्हणून थेट केंद्रात. अच्छा, डायरेक्ट भाजप सोबत? ही नवीन बातमी आली आहे तुम्हाला? नाही म्हणून
मला सांगितल्याबद्दल मी आभारी आहे. आता मी पण माहिती काढते. तुमचा सोर्स जो आहे त्याचा सांगा ना कधीतरी मला, मी विचारते त्या सोर्स. महाराष्ट्राला तुम्ही सांगून टाका नेमकं काय तुमची दिशा पुढची राजकारणाची असेल. माझ्या राजकारणाची दिशा बारामती लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची आहे. महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न याच्याशी प्रामाणिकपणे दिल्लीमध्ये ते सोडवण्यासाठी लोकांनी मला निवडून दिलं आहे आणि त्याच्यात पूर्ण प्रांजळपणे ते मी ताकदीने करत राहीन जोपर्यंत श्वासात श्वास आहे. ताई, दुसरं असं त्याविषयी तुम्ही भाषणात बोलताना एक वाक्य वापरलं, वन नेशन वन इलेक्शनसाठी आमच्या मतांची खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. नाही, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे आणि सिलेक्ट कमिटी, अशा 2 कमिट्या असतात केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत. इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी, आपण सगळे जे इन्कम टॅक्स भरतो त्याच्यात काही नियम कायद्यामध्ये बदल आणतात आणि ते बिल आम्हाला काहीही करून 1 जुलैपर्यंत फायनान्स मिनिस्ट्रीला द्यायचं आहे. म्हणजे ते मॉन्सून सेशनला येईल आणि आत्ता जे पुढचं 26 वर्ष सुरू होईल फायनान्शियल इयर, त्याच्यात नवीन इन्कम टॅक्सचे हे सगळे नियम कायदे जे बदल करू पाहतो केंद्र सरकार, ती जी कमिटी आहे ज्याचा तो अभ्यास करते त्याला सिलेक्ट कमिटी म्हणतात. त्या सिलेक्ट कमिटीमध्ये जय पांडाजी चेअरमन आहे आणि त्याच्यात मी मेंबर आहे. त्यामुळे त्याच्या मीटिंग्स आणि योगायोगाने असं झालं की त्या कमिटीतले 5 लोक ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही सगळे गेलो होतो. त्याच्यामुळे थोडासा आमचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो 2 आठवडे मागे चालला आहे आणि आम्हाला टार्गेट दिलेलं आहे फायनान्स मिनिस्ट्रीनी. त्यामुळे आता आठवड्यातून 2-3 दिवस आम्हाला ते मेकअप करून ते बिल वेळेत फायनान्स कमिटीला द्यायचं. ते एक महत्त्वाचा मुद्दा, ती एक मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. आणि JPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, वन नेशन वन इलेक्शन, माझं पक्षाचं आदरणीय पवारसाहेबांचं मत असं आहे, पक्षाचा चर्चेतून आम्ही झालं की वन नेशन वन इलेक्शन झालं तर आम्हाला अतिशय आनंद आहे. एकदाच ते इलेक्शन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की हे इम्प्लिमेंटेशन कसं करणं. विचार खूप चांगला आहे पण इम्प्लिमेंटेशन करणं एका सशक्त लोकशाहीमध्ये अवघड आहे. त्याचं कारण असं, समजा उद्या एखादं सरकार पडलं तर मग तुम्ही काय करणार. एकतर आत्ताच वन नेशन वन इलेक्शनची डेडलाईन कधी करणार. म्हणजे आता समजा महाराष्ट्र 6 महिने लोकसभेनंतर आहे, समजा ते केलं, पण UP 2.5 वर्ष पुढे, मग 2.5 वर्षाचा टर्म तुम्ही करणार का. मग 2.5 वर्षाची टर्म कमी करणार का, वाढवणार का. त्याच्यामुळे ते इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट आय एम नॉट टेकिंग अवे. म्हणजे इच्छा चांगली आहे का, हो चांगली, करणं गरजेचं आहे का, गरजेचं आहे का नाही मला माहिती नाही. कारण का लोकशाहीमध्ये एवढं हार्ड अँड फास्ट रूल चालेल का नाही अशी आमची आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जातो आहे, सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आणि स्टेक होल्डर जे आहेत त्यांची मतं घेतो आहे की बाबा वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करता. आम्ही वकिलांना भेटलो, कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्सला भेटलो, अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटलो. काम खूप आहे, अजून 1-2 वर्ष काम झाले. म्हणजे PP चौधरींचा काल इंटरव्ह्यू आला आहे, त्याच्यात PP चौधरींनी परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये असं आलेलं आहे की 2034मध्ये जर जमलं तर आम्हाला हे इम्प्लिमेंट करता येईल. त्यामुळे अजून इट्स इन द प्रोसेस. त्याच्यामुळे आता त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. मुद्दा तोच आहे, तुम्ही एकीकडे इंडिया गाडीत आहात, म्हणजे सत्तेच्या विरोधकांमध्ये आहात आणि तुमचं मत जर राजकीय भूमिकांसाठी असेल, जर सरकारच्या बाजूने असेल तर मग थोडं संभ्रमावस्था निर्माण होते. नाही, काँग्रेस पण हेच मत आहे ना. काँग्रेसचं आमचं एकच मत आहे, वन नेशन वन इलेक्शनमध्ये पण तेच मत आहे आणि सिलेक्ट कमिटीमध्ये पण तेच मत आहे. जसं GSTला आमची सगळ्यांची मतं एकच होती ना. BJPने आधी विरोध केला पण नंतर GSTचं बिल जे काँग्रेसनी आणलं, मनमोहन सिंग साहेबांनी आणलं, तेच इम्प्लिमेंट झालं पण गॅप्सनी. म्हणजे त्याच्यात आमचा एवढाच विरोध होता GSTला की इम्प्लिमेंटेशनच्या गॅप्स येतील त्या कव्हर करा. जे आता ते अमेंडमेंट्स करून बदलायचा प्रयत्न करतायत. जर काँग्रेसचा आणि UPAचं तेव्हाच ऐकलं असतं तर एवढे अमेंडमेंट्स करायलाच लागले नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.